नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप मस्त नाश्ता बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे एक बाउल घेतलाय, यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी कोबी घेतलाय, 1 वाटी कोबी घेतलाय। कोबी अगदी बारीक असा चिरून घेतलाय मी, तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। यानंतर 1 वाटी मी किसलेलं गाजर घेतलंय, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर 1 वाटी किसलेला दुधी घेतलाय। यामध्ये आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे। तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी थोडंसं आलं घेतलंय, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे आता जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे वाटण तयार आहे। हे वाटण आता यामध्ये घालायचं आहे। यामध्ये आता इथे चवीप्रमाणे मीठ घालते, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। आपण इथे हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट इथे मी थोडंसं घातलं। अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे, पाव चमचा ओवा घातला आहे, 1 चमचा यामध्ये मी सफेद तीळ घातले। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं, चिमूटभर हळद घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्यांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, तर या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आधी हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाले आणि भाज्या सगळं छान एकजीव केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। ज्या वाटीने आपण भाज्या मोजून घेतल्या होत्या त्या वाटीनेच इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आणि 2 मोठे चमचे यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे। इथे आपल्याला पीठं फक्त बाइंडिंग पुरतीच घालायची आहेत, त्यामुळे जास्त पीठ घालायचं नाही आहे। भाज्यांना सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ असं मी मळून घेते। इथे मला थोडंसं पीठ कमी वाटते, बाइंडिंग कमी वाटते, तर इथे मी आणखी 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे। पुन्हा हे मळून घेऊया। तुम्हाला जर हे खूपच कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यावरती शिंपडू शकता। तर याचा असा गोळा मी मळून घेतला आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आहे। आता याचं आपण थालीपीठ बनवतोय। तर इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे, यावरती 1 चमचा तेल घातलं। आता इथे मी तव्यावरतीच हे थालीपीठ थापून घेते। थोडंसं जाडसर असं थापायचं आहे, कारण पातळ थापलं तर उलटताना ते तुटू शकतं। यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं, त्यामुळे खूपच क्रिस्पी होते थालीपीठ। हे एक थालीपीठ मी बाजूला केलं आणि आता दुसरं थालीपीठ इथे थापून घेते। एका वेळेस तुम्ही इथे 3 ते 4 थालीपीठं सुद्धा एकत्र बनवू शकता। एका बाजूने भाजल्यानंतर मी हे उलटून घेते। खूपच पौष्टिक असा नाश्ता आहे। कमी वेळामध्ये तुम्हाला काहीतरी झटपट बनवायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता। दोन्ही बाजूने मी एक खरपूस भाजून घेतलाय। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं। तुम्ही कुठल्याही चटणीवर खाऊ शकता किंवा असं सुद्धा हे खूप छान लागतं। हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।